गोरेगावमधील दिंडोशी परिसरामध्ये फर्निचर मार्केटला मोठ्या प्रमाणात आग लागली होती। मात्र आता आपण जर बघितलं आगीवर अग्निशमन दलाने यश मिळवलं आहे। सध्या कूलिंगचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 30 ते 35 गोडाऊन ह्या ठिकाणी जळून खाक झालेत। ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपल्यापर्यंत येत आहे आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम देखील ह्या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांनी देखील आढावा घेतलात। सर काय सांगाल, या ठिकाणी ही दुसऱ्यांदा या तिसऱ्यांदा ही आग लागली, इकडचे स्थानिक सांगतात हे बघा, हा फक्त योगायोग नाही आहे की दिंडोशी विभागात प्रत्येक वर्षी 1-2 ठिकाणी आगी लागतो। जामऋषीनगरमध्ये, अप्पापाळामध्ये, इकडे 2-2.5 वर्षात तुम्ही बघणार ना तर 3-4 वेळा आग लागलेली आहे। ते आग जाळपोळ होतो की कोणी करतो याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्पिरसी आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि प्रत्येक आगीच्या मागे कोणा ना कोणाचा हात असतो। तिकडे राहणारे लोकांचा काही हात नाही, पण कोणी एक डेव्हलपर बिल्डर ते काम करतो, कारण त्यांची एक असा त्यांचा डोळा आहे जमिनीवर, जमीन हडपायची आहे। तर दिंडोशीमध्ये असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। ही पर्टिक्युलरली जमीन कोणाची आहे कोणाला माहित नाही। म्हाडा तर्फे असा स्टेटमेंट येतो की जमीन म्हाडाची आहे। कलेक्टर डिपार्टमेंटचा दावा आहे की यांची जमीन आहे। इकडे आदिवासी लोकांची पण जमीन आहे। तो एकदा बसून या जमीन कोणाची आहे याच्यावर एक चांगल्या रीतीने एक निर्णय झाला पाहिजे आणि जो लोकांना खूप त्रास होत आहे, ज्यांची जमीन आहे त्यांना भेटलं पाहिजे। आदिवासी आहे तो आदिवासी लोकांना जमीन भेटलं पाहिजे आणि बाकी जे शासनची जमीन आहे शासनकडे जायला पाहिजे। पण असा एक आग लावून लोकांचा जीव तुम्ही धोक्यात टाकता, हा चुकीचा प्रकार आहे। आपण जर बघितलं जवळपास 35-40 गोडाऊन ह्या ठिकाणी जळून खाक झाले। मालक जे आहेत, कारण की आता या गोडाऊनवर जे कर्मचारी असतील, कामगार वर्ग असेल, त्यांच्यावर देखील आता उपाशी राहू शकतात, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही आग लागली। गोडाऊनमध्ये अनेक साहित्य देखील जळून खाक झाले। हो, मी हेच सांगतो तुम्हाला की हा फक्त एक अपघात नाही आहे। हा म्हणजे कोणी ऍक्सिडेंट नाही आहे, ऍक्सिडेंटली आग लागली नाही, एक मोठा कट कारस्थान आहे याच्या मागे। माझ्याकडे जे एक माहिती आहे, एक कोणी मोठा बिल्डर याच्या मागे आहे। कोण आहे मी त्याचं नाव सांगणार नाही, सांगू शकत नाही, पण एक मोठा बिल्डर या जमिनीवर कब्जा करण्यासाठी ते काहीतरी एक कट कारस्थान रचतो आणि त्यामुळे ते करून आग लागली आणि पुढे पुढे इथपर्यंत आलेली आहे। आपण जर बघितलं सैफ खानवर तुम्ही आपण बघितलं सैफ खानवर अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित, सैफ खानवर अनेक मुद्दे उपस्थित। सैफ खानची आता सुरक्षा देखील वाढवल्यात, तुम्ही तब्येतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। चांगला केला सैफ खानचा जो सुरक्षेमध्ये वाढ केला, चांगला केला। आम्ही ते सुरक्षित राहू आणि त्यांच्याकडून नवीन फिल्मची शूटिंग आता सुरू झाला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात एक चांगला फिल्म त्यांनी आमच्यासाठी प्रस्तुत केलं पाहिजे। आम्ही बघणार त्यांचे पिक्चर जाऊन। नक्कीच हे होते संजय निरुपम, त्यांनी देखील या घटनेचे आणि ही आग कोणी लावली का कशी लागली असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित, कारण की ह्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे असा थेट आरोप संजय निरुपम यांनी केला आहे। कॅमेरामॅन आदिलसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।